कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्य निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद होणार। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद, पहिल्या टप्प्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या घोषणेचा अंदाज। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार। 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज घोषणा होण्याची शक्यता। मतदार याद्यांमधील सुधारणेबाबत महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई दिल्लीत। शिष्टमंडळ नव्हे, फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ, संपूर्ण मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका नको, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची ही प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या 28 याचिकांवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी। सीमांकन, मतदार यादी आणि प्रभाग आरक्षण या मूळ मुद्द्यांवरती दाखल आहेत याचिका। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर या संदर्भातली सुनावणी पडणार पार। भाजप स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव घेते। भाजपचं वारं नाही आणि भाजपची लाटही नाही, वरही फेकेंद्र, खालीही फेकेंद्र असं चित्र देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात सुषमा अंधारे यांचा हा निशाणा। महाविकास आघाडीचे नेते हतबल आणि पराभवाच्या मानसिकतेत जनतेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न। चंद्रशेखर बावनकुळे यांची ही टीका। लोकांच्या इच्छेचं सरकार येण्यासाठी तारखेची मर्यादा असू शकत नाही, टेक इंडिया असं म्हणता मग मतदार याद्या स्वच्छ का होऊ देत नाही? अतुल लोंढे यांचा सवाल। निवडणुका निष्पक्ष व्हायला हव्या, लोंढेंची मागणी। धुळे, अमरावती, मुंबई उत्तर पूर्व याशिवाय मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार। वोट जिहादमुळे महाविकास आघाडीला लोकसभेला जास्त जागा मिळाल्या, भाजपच्या अमित साटम यांचा दावा। सदोष मतदार याद्यांसह निवडणुका घेणं चुकीचं, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर सर्व मिळून एकत्र निर्णय घेऊ, दानवेंचं हे वक्तव्य। मनसे नेते संदीप देशपांडेंची आशिष शेलार यांच्यावर टीका। संदीप देशपांडे यांच्याकडून आशिष शेलारांचा अशिशुद्दीन असा उल्लेख। शेलारांनी काल मतदार यादीवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका। मतदार याद्यांबाबत कुठल्याही जाती धर्माचा विचार नाही, दुबार मतदारांबाबत शेलारांनी कबुली दिल्यानं धन्यवाद। बाळा नांदगावकर यांचा आशिष शेलार यांना हा टोला। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचं निवडणूक आयोगाला पत्र। आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्याची नितीन राऊतांची मागणी। भाजप धर्माचं नाव घेऊन वोट जिहाद करताय, राऊतांची टीका। राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे। सरकारच्या मंत्रिमंडळातील सिनियर मंत्री धार्मिक आणि जातीयवाद वाढेल अशा प्रकारचं निवेदन करत असतील तर ते राज्याच्या हिताचं नाही। आशिष शेलार यांच्या आडनावांवरील आक्षेपांवरून शरद पवार यांची ही प्रतिक्रिया। मतदार यादीमध्ये नाव नोंदणी संदर्भात धक्कादायक बाब आली समोर। मतदार नोंदणीची मुदत ही 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024। माहीमच्या रुपिका सिंग या मुलीची हायकोर्टामध्ये धाव। रुपिका सिंगच्या याचिकेवर हायकोर्टामध्ये आज पार पडणार सुनावणी। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढावी, स्वबळावर निवडणूक हे सर्वांचंच कार्यकर्त्यांची भावना। काँग्रेसचे वरिष्ठ नेते नितीन यांची ही माहिती। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या एसआयआर मोहिमेला आजपासून सुरुवात। 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार प्रक्रिया। 51 कोटी मतदारांची फेरतपासणीही केली जाणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपकडून बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार प्रशांत पडोळे यांची धमकी। प्रशांत पडोळे ऍक्सिडेंटल खासदार, फडणवीसांवर बोलताना विचार करून बोलायला हवं, बावनकुळेंचं पडोळकर यांना उत्तर। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही, माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद असल्याचंही केलं विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या कोल्हापूरचा दौरा। कोल्हापूरमध्ये शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा। गटप्रमुख, बूथप्रमुख आणि शाखाप्रमुख राहणार उपस्थित। महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। आगामी निवडणुकीसंदर्भात महायुतीचं धोरण ठरणार, सुनील तटकरे यांची ही माहिती। बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचं नाव चर्चेत। बारामती नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण। पक्षातील नाराजी टाळण्यासाठी अजित पवार, जय पवार यांचं नाव पुढे करण्याची दाट शक्यता। रामराजे नाईक निंबाळकर यांची आज दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद होणार। रणजित निंबाळकरांच्या आरोपांनंतर रामराजे निंबाळकर उत्तर देणार। फलटण या ठिकाणी आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधकांना चुकीच्या पद्धतीने माहिती पुरवणारे मास्टरमाइंड रामराजे असल्याचा रणजित नाईक निंबाळकर यांचा हा आरोप। महिला डॉक्टरसह इतर माझ्यावरच्या सर्व आरोपांमागचे रामराजे निंबाळकर मास्टरमाइंड। फडणवीसांनी क्लीन चिट दिली, त्यानंतर रणजित निंबाळकरांची पहिल्यांदाच सविस्तर भूमिका। सारे आरोप लावले फेटाळून।
टाक मला तुरुंगात, तुला तुरुंगातून थड लावेन. रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंह निंबाळकर यांना इशारा. तर सभापती असताना मला खंडणी प्रकरणामध्ये अडकवण्याचाही प्रयत्न केलेला रामराजे निंबाळकर यांचा हा गौप्यस्फोट. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आव्हान मी स्वीकारतो. मेहबूब शेख यांचं ट्विट. पत्रकार परिषद घेऊन सर्व विषयांवरती सविस्तर मी बोलणार. मेहबूब शेख यांची ही प्रतिक्रिया. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. रुपाली पाटील आणि इतर आंदोलकांवरती कारवाई करा. आंदोलनामध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचा आरोप. राज्य बाल हक्क आयोगाच्या माजी सदस्यांची महिला आयोगाकडे तक्रार. त्रिभाषा सूत्र समितीच्या कामाबद्दल राज ठाकरे समाधानी. हिंदी तिसरी भाषा म्हणून चालेल, मात्र पहिली ते चौथी हिंदीची सक्ती नको, असं राज ठाकरेंचं मत. त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांचीही प्रतिक्रिया. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी घराबाहेर पाऊल ठेवलं नाही. गिरीश महाजन. तर मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पर्यटनासारखं काम करत होते. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर गिरीश महाजन यांची ही प्रतिक्रिया. बिहारमध्ये बॅनरवरती भुजबळांचा फोटो लावण्यास रोखल्यानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा तडकाफडकी राजीनामा. तर उमेदवाराच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून निवडणूक पर्यवेक्षकाची तात्काळ हकालपट्टी. निवडणूक पर्यवेक्षक राजकुमार यादव यांची पक्षातून नियुक्ती रद्द. रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी मानवाधिकार आयोगानं चौकशीसाठी समिती नेमली. रोहित आर्या एन्काउंटरची मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल. पोलीस महानिरीक्षक विश्वास पांडे चौकशीचे प्रमुख असणार. पवईमधील रोहित आर्याच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये वकील नितीन सातपुते यांच्याकडून क्रिमिनल रिट याचिका दाखल. एन्काउंटर फेक असल्याचा आरोप करताना संबंधित अधिकाऱ्यांवरती एफआयआर दाखल करत सीबीआय मार्फत सखोल चौकशी करण्याची केली मागणी. वनमंत्री घटनास्थळावर येत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही. माझ्या शेतात जेरबंद केलेला बिबट्या हा हलू देणार नाही. आंदोलनकर्त्या महिलेची प्रतिक्रिया. मंचरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. वन विभागाकडून 11 पिंजरे लावण्यात आले. शिरूर मंचरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी. मुंबईमध्ये बिबट्या आणि मानव संघर्षावरती वन विभागाची उच्चस्तरीय बैठक. वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल. वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील हे बैठकीसाठी पोहोचले. बिबट्याच्या प्रश्नावर मंत्रालयात होणाऱ्या बैठकीवर मंचरच्या ग्रामस्थांचा बहिष्कार. पालकमंत्री आणि वनमंत्र्यांनी घटनास्थळी धाव न घेतल्यानं बहिष्कार. वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार. मंचरच्या पिंपरखेड गावाला वनमंत्री गणेश नाईक 3 ते 4 दिवसांमध्ये भेट देण्याची शक्यता. परिसरातील वाढत्या बिबट्याच्या प्रश्नावरून मंत्रालयातील बैठकीवरती पिंपरखेडमधील ग्रामस्थांचा बहिष्कार. मंचरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा झाला मृत्यू. महाविकास आघाडीचा हरा चष्मा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील. आशिष शेलार यांचा आता उद्धव ठाकरेंवर निशाणा. या दरम्यान आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. राम नाईक अध्यक्ष असल्यापासून दुबार मतदानावर आम्ही बोलतोय. पराभवातून पळ काढण्यासाठी महाविकास आघाडीचा पळपुटेपणा. शेलारांची ही टीका. वसई विरार पालिका निवडणुकीसाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसली. सध्याच्या आमदारांची साधं टेंडरही काढायची कुवत नाही. विकास कामावरून भाजपच्या दोन्ही आमदारांवरती हितेंद्र ठाकूर यांची टीका. लोटेमधील प्रदूषणासंदर्भात योगेश कदम आक्रमक. पावसाचा गैरफायदा घेऊन प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार. योगेश कदम यांचा हा इशारा. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण. शासकीय मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची शांतता रॅली. शासकीय मेडिकल रुग्णालय आणि मेयोमधील 1270 डॉक्टर ओपीडी कामबंद आंदोलनामध्ये सहभागी. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का. राष्ट्रवादीच्या सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल. 18 पैकी 12 सदस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजपमध्ये इनकमिंग. रामटेकमधील 80 ते 90 काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश. भाजप नेते मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश झाला संपन्न. सोलापूर ग्रामीण भाजपची जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर. शशिकांत शिंदेकडून 5 महिन्यांनंतर जिल्हा कार्यकारिणी जाहीर. नव्या कार्यकारिणीमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी, राजन पाटील उपाध्यक्ष. इतर पदांवरती जुन्या आणि नव्यानं दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना संधी. आज बंजारा समाजाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक. दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पडणार पार. काँग्रेस नेत्यांची दुपारी 3 वाजता महत्वाची बैठक पार पडणार. बैठकीमध्ये राज्यातील परिस्थिती, आगामी निवडणुका यासंदर्भात होणार चर्चा. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा. तर काळा दिन साजरा करताना काढण्यात आलेल्या फेरीमुळे पोलिसांची कारवाई. पोलीस ठाण्यामध्ये 38हून अधिक जणांवरती गुन्हा झाला दाखल. लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता आजपासून जमा होणार. मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. 18 नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं केलं आवाहन.
चिखलीचे नगराध्यक्ष पद मी बुलढाण्याची जागा सोडतो, संजय गायकवाड यांचे वक्तव्य. तर चिखलीची जागा मागण्याचा त्यांना अधिकार नाही. बुलढाण्याची जागा भाजपला मिळणार असेल तरच युती. संजय गायकवाड यांच्या विधानावर भाजपची प्रतिक्रिया. कराड नगराध्यक्ष पदासाठी कुणालाही शब्द दिलेला नाही. शिखर नेतृत्व आणि कोर कमिटीकडून उमेदवार निश्चित होणार. भाजपचे आमदार अद्दूबाबा भोसले यांची स्पष्टोक्ती. संदीप देशपांडे यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयातील फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष. देशपांडे यांच्या कार्यालयातील भिंतींवरती शरद पवार, एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्यासोबत काढलेले नवीन फोटो. पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारींवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची नाराजी. नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 4 रुपये जमा झाल्याचे प्रकार. कृषी मंत्र्यांकडून सखोल चौकशीचे दिले गेले आदेश. जालना जिल्ह्यातील मतदार यादीत 15,000 दुबार मतदार. 2 ठिकाणी नाव असणाऱ्या मतदारांना नावं डिलीट करण्याचं आवाहन. नाव डिलीट करण्यासाठी तात्काळ अर्ज करा. जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना हे आवाहन. नागपूरमधील काटोल आणि नरखेड तालुक्यातील पोस्ट विभागामध्ये घोटाळ्यामध्ये 2 डाकपालांचा समावेश असल्याची माहिती. कोट्यवधी रुपये परस्पर हडपण्यात आले अशी देखील माहिती. समीर पाटील यांनी पाठवलेली नोटीस मला मिळाली, मात्र वकील असीम सरोदे यांची सनद रद्द झाली. धंगेकरांची ही प्रतिक्रिया. सध्या काय चालू आहे काही कळत नाही. समीर पाटलांनी पाठवलेल्या नोटीसशिवाय धंगेकरांचं उत्तर. मुंबईमध्ये पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय. मात्र त्यासाठी गेल्या 4 दिवसांमध्ये एकही संस्था पुढे आलेली नाही. त्यामुळे नियंत्रित पद्धतीने खाद्यपदार्थ देण्यासाठीचे हे कबूतरखाने खरोखरच सुरू होतील का याबाबत मात्र शंका. नवी मुंबई शहरामध्ये आज 18 तास पाणी पुरवठा बंद. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नवीन जलवाहिनी जोडणीचं काम हाती. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी 20 नोव्हेंबरला असणार बंद. पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी धावपट्टी असणार बंद. दारूच्या नशेत निष्काळजीपणे कार चालवताना कार कोस्टल रोडवरून समुद्रात पडली. मुंबई महापालिकेने 2,65,000ची नुकसान भरपाई मागितली. पैसे मुंबई पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा करण्याच्या नोटीशीतून सूचना. पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षकाकडूनच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षांच्या क्लासेसमधील घटना. चेतन चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव. नागपूरमधील बुट्टीबोरी उड्डाणपुलावरती चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी प्रहारच्या 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. नागपूरच्या बुट्टीबोरी पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे झाले दाखल. कोल्हापूरमधील कळंबा कारागृहामध्ये जिवंत कारतूस सापडलं. 4 क्रमांकाच्या स्वच्छतागृहाची अधिकाऱ्यांकडून झडती. मोका प्रकरणी अटक असलेले सुरेश दयाळू आणि असीर खान पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.